झाली हो हा? नाही म्हणजे खूपच पळाली का काय? अहो तात्या 2 महिन्यांनी 21 किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आहे जिल्ह्याला. त्याचीच प्रॅक्टिस चालू आहे रपारप. वा नाना वा. अहो मॅरेथॉनची प्रॅक्टिस लई जोरात चालू आहे. पण आता डिसेंबर मध्ये लागवडीपासून कांद्याची पण मॅरेथॉन चालू होणार आहे. त्याची पण तयारी करा की सुरू. एवढ्या लवकर? मग जेवढी आपण लवकर आणि पक्की तयारी करू तेवढी मॅरेथॉन आपण लवकर जिंकू शकतो, तिची शक्यता जास्त असते. हे जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी एकत्र करायला, तर काही गोष्टी जोड ठेवा लागते. एक ध्यानात ठेवा, त्याच्या कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. काय भुजंगराव, आलं लक्षात? अहो नाना, जसं तुम्ही पळायच्या सरावासोबत योग्य आहार घेताय, चांगली विश्रांती करता, योगा करता, प्राणायाम करता, तेव्हा कुठं शर्यतीमध्ये तुमची तयारी चांगली होते ना. अरे सदा कसं कसं नियोजन करायचं नीट समजून तर सांग. हे बघा, डिसेंबर मध्ये प्रत्यक्ष लागवड होण्यापूर्वी आपण 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ते म्हणजे जमीन तयार करणं आणि दुसरं म्हणजे रोपवाटिका व्यवस्थापन. कळलं? अहो भुजंगराव, तुमच्याकडे जमीन तर भरपूर आहे, पण आपल्याला कांद्याचं उत्पन्न जर जास्त यायचं असेल तर आपल्या जमिनीचा निचरा होतो का नाही याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि जर निचऱ्याची जमीन नसली तर कांद्याचं उत्पन्न बिलकुल येत नाही. आणि कांद्याचं उत्पन्न द्यायचं असले तर त्याला मध्यम आणि जमिनीचा पोत चांगला लागतो. सर्वात महत्वाचं म्हणजे जमिनीचा पीएच जर 6.5 ते 7.5 असला तर अतिउत्तम. आलं लक्षात? आणि ज्या जमिनीत आपल्याला कांदा लावायचा आहे त्याचं नियोजन पक्क आणि चांगलं झालं पाहिजे. त्याच्यासाठी माती परीक्षण केलेलं फायद्याचं, पण त्याच्यासाठी थोडेसे पैसे खर्चून पण चांगलं आणि अत्याधुनिक सगळं वापरून आपण टेस्ट केली पाहिजे. फक्त कुठं फुकट मिळतंय आणि कमी दरात मिळतंय म्हणून तिथं आपली माती परीक्षण केलेलं चुकीचंच आहे. आणि असं सगळं टाळायचं बरं का. तुझं सगळं बरोबर आहे, पण ही प्रयोगशाळा शोधायची कुठं? हे बघ बॉम्बला, आपल्या जवळची खात्रीशीर आणि चांगली प्रयोगशाळा शोधणं एवढं अवघड नाही. तेव्हा शोधलं का सापडतं बघ. मी काय करतो, माझ्या मातीचं परीक्षण महादन कंपनीची जी पुण्यातली जी अत्याधुनिक प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये माती परीक्षण करतो. हे बघ, त्या प्रयोगशाळेमध्ये माती परीक्षण अत्यंत अल्प दरात आणि एकदम गॅरंटेड तपासून भेटते पा माती. हा अगदी बरोबर बोलताय बघा. अहो एकदम अचूक आणि खात्रीशीर निदान केलं जातं बघा. एकदम एक नंबर ते परीक्षण केलं जातंय. आता मी माझ्या ऊसासाठी तिथंच परीक्षण केलं ना मातीचं. कळलं का नाना? आता तुमचा मका काढून झाला की कांद्यासाठी सगळं रान तयार करा. म्हणजे कशी तुमची जमीन भुसभुशीत आणि तणमुक्त राहील. म्हणजे तुमचा कांदा कसा 1 नंबर येईल. आणि महत्वाचं 10 ते 15 टन शेणखत नाही तर कंपोस्ट खत टाका. म्हणजे कांदा कसा जोरात येतो. चला उद्या बियाणं आणि व्यवस्थापनाबद्दल उद्या बोलू. चला चला चला.